नहीं, अगर आप कुछ बताना चाहें अपनी जुबानी तो। ये बात कर लो यार। छोड़ो यार, लड़की को अपसेट कर दिया आपने। वेल, इट्स अ लव स्टोरी ऑफ अ सुपर हीरो, तो ऑब्वियसली वो अपने आप में ही प्यार नहीं करेगा, लड़की तो चाहिए ना। तो मैं हूँ फिल्म में, आप देखना। आज तो सिर्फ टीजर है, सब फिल्म अभी थोड़ी ना बतानी आपको। ठीक है, थैंक यू। श्रेयस इथे वैदेही. श्रेयस, बाण, भाता आणि तलवार घेऊन एखादा सफेद घोड्यावरून जेव्हा हिरो येतो हे एखाद्या स्वप्नावत असतं, तर साधारणपणे अशा प्रकारची स्टोरी उचलण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला आहे का? स्टोरी उचलण्याचा म्हणजे थोडं एलॅबोरेट करशील का प्लीज? म्हणजे एखादा राजकुमार येतो पांढऱ्या घोड्यावरून, हा. असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, जसं अमृतालाही असावं तसं स्वप्न. तर अशा प्रकारचं स्टोरी, म्हणजे अशा प्रकारची लव्ह स्टोरी या सिनेमातून घेण्यात आलेली आहे का, जी आपण पुस्तकातून आजपर्यंत वाचली? तुझं असं आहे का स्वप्न? माझं लग्न झालंय. अगं मी डायरेक्ट फ्लर्ट करत नाहीये तुझ्याशी. मी फक्त तुला विचारतोय की तुझं असं स्वप्न, म्हणजे तुला असं कधी वाटत होतं का? सी बेसिकली जसं तू म्हणालीस की आपल्या सगळ्यांना असं वाटत राहतं की सफेद घोड्यावर एखादा राजकुमार यावा आणि त्यांनी एखाद्या राजकुमारीला घेऊन जावं आणि लोकांना वाचवावं, लोकांसाठी चांगलं करावं. बेसिकली बाजी सुद्धा ती जी आपण लहानपणापासून गोष्टी त्या ऐकत आलोय, कुठेतरी ही इज ऑल्सो वन लेजेंडरी फोकलोर वरनच तो सुद्धा जन्माला आलाय की असा एक कोणतरी असावा आणि तो एक बाण सोडल्यावर त्याला एक सिग्नल मिळतो आणि मग त्याला कळतं काहीतरी प्रॉब्लेम झालाय लोकांचा, आणि मग तो जिकडे कुठे असेल तिकडनं तो अपिअर होतो आणि तो आल्यानंतर गावकऱ्यांना असं वाटतं बॉस आ गया अभी बाजी, अभी कुछ नहीं हो सकता हम लोग को. So it is definitely based on that thought, that belief that we've always heard as kids, the stories that we've heard as kids, you know. So त्याच्यामधनच त्याचा जन्म झालाय आणि येस, लोकांच्या स्वप्नातला जो राजकुमार आहे तसाच तो असावा. आता माझ्याकडे बघून तसं वाटत नाही, ही गोष्ट वेगळी, पण तो तसाच असावा. जितू, सुपर हिरोच्या समोर एक सुपर विलन असणार आहे. तू सुपर विलन असणार आहे की एक कशा प्रकारची तुझी विलनगिरी या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? एका वाक्यात सांगू तर संकटात सापडलेल्या दिनांचा रक्षण करता तो आहे, आणि त्या सापडलेल्या संकटात त्या लोकांना, त्या दिनांना संकटात घालणारा माणूस हा आहे. इतकं सोपं. आणि आणि आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण नेहमी म्हणतो ना, जसं पहा आता तुम्ही किती पटकन बोलून गेलात की असं काही उचललंय का की सफेद घोड्यावरून, कारण तुमच्या लहानपणात ते बीज रोवलं गेलं तुमच्या मनामध्ये. एक आटपाट नगर होतं असं आपण चांदोबा किंवा चंपक मध्ये वाचायचो, आणि एक आटपाट नगर होतं म्हटलं की तुम्ही तुमचं नगर तयार करता, तुम्ही तुमचा विक्रमादित्य तयार करता, तुम्ही तुमचा तिथला राजा, राजपुत्र, राजकन्या तयार करता. तसंच या निखिल महाजनने, आमच्या दिग्दर्शकाने आणि लेखकाने आणि सुहृदने मिळून एक आटपाट नगर डोक्यात त्यांच्या तयार झालं, आणि ते आटपाट नगर आता इथे दिसणार आहे, आणि त्या आटपाट नगरातला तो बाजी आहे. तर त्यामुळे तो कसा आहे आणि काय, आणि त्याला त्याच्या विरुद्ध उभा ठाकणारा एक दुसरा एक मुलगा आहे. तर तीच गंमत आहे, आणि त्या आपल्या लहानपणाच्या बीजाशीच ते निगडीत आहे असं मला वाटतं. हा बरोबर, हा बाजी आहे, मी पाजी आहे. हॅलो हॅलो. अमृता, तुझ्यासाठी प्रश्न आहे. तुझं एक छोटीशी झलक दिसली, मात्र तुझा लुकही वेगळा दिसतोय या चित्रपटात. आणि थँक गॉड, थँक्यू सो मच. आणि तुझा एक सोलो नंबर बऱ्याच दिवसांपासून दिसला नाहीये, तर या सिनेमातून पाहायला मिळेल का एखादा सोलो नंबर? सोलो नंबर निखिल काही आहे सोलो नंबर वगैरे? नाही, मला खूप काही असं माहिती नाहीये, पण आतापर्यंत आम्ही जे काही शूट केलंय त्याच्यामध्ये तरी बाजी सतत माझ्या सोबत आहे, आणि सोलो नंबर असेल किंवा नसेल आय थिंक त्या पुढच्या स्केड्यूलला आम्हाला कळेल. अँड आय एम जस्ट व्हेरी एक्सायटेड अबाउट दिस एंटायर फिल्म. दॅट्स इट. तिला जेवढं माहिती असावं तेवढंच सांगितलं. येस,
वेल तू लुक बद्दल विचारत होतीस तर आय रिअली वॉन्ट टू थँक गीता ताई कारण शी इज वर्क इमेन्सली ऑन दिस एंटायर लुक. आणि आम्ही मालवणात शूटिंग करत होतो पण एक गोष्ट अशी नव्हती की तिला सांगितलं जायचं आणि ती करायची नाही. आय थिंक शी इज वन ऑफ दी बेस्ट पीपल वी हॅव इन आवर इंडस्ट्री टू डू वॉट शी डज. आणि ऑब्व्हियसली निखिलचं असं होतं की बघू मेकअप लावलायस का, जा धुवून ये. सो चेहरा धुवून मी असं शॉर्ट दिलेला आहे. सो विदाउट मेकअप असा हा कम्प्लीट लुक आहे. अँड आय एम सो ग्लॅड की निखिल माझ्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन आले आणि आय सेड येस अँड वी डिड व्हॉट वी डिड. थँक्यू. श्रेयस, रुचिका. हाय श्रेयस, 7 वर्षानंतर मराठीमध्ये पुन्हा तुझा कमबॅक होतोय म्हणजे पुन्हा तू येतोयस. तर या 7 वर्षामध्ये तुला कोणती अशी मराठी म्हणजे सिनेमा असा वाटला नाही की करावा आणि डायरेक्टली 7 वर्षानंतर बाजी हा सिनेमा करावा असं का वाटलं? म्हणजे किती महत्वाचा सिनेमा आहे विचार करा. म्हणजे 7 वर्षामध्ये अशी कुठली बाजी तुला मिळाली नाही का की म्हणजे मराठीमध्ये करण्यासारखी? जिंकण्यासारखी नव्हती बाजी ती. आले फिल्म जसं नाही म्हणत की नाही ऑफर झालाय काही पण इंटरेस्टिंग तसं काही नव्हतं. म्हणजे त्यावेळी मी रादर हिंदी ज्या काही मी फिल्म्स करत होतो त्याच्यामध्ये ज्या स्क्रिप्ट ऑफर केल्या जायचा तो रोल साधारण जे मी हिंदीत करत होतो तसाच असायचा. असं त्यात फार काही वेगळे पण नसायचं. आणि मग त्यामध्ये जर तुम्ही मला ऍज अन ऍक्टर विचाराल की मी काय सिलेक्ट करायचं तर मग मी हिंदी ती फिल्म सिलेक्ट करायचं कारण असं की ती फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते बिकॉज ऑफ द लँग्वेज इन्व्हॉल्ड. पण निखिलनी आणि सुरुदनी इनफॅक्ट बाजीचं असं झालं की सुरुदनी मला एकदा रात्री फेसबुकवर एक मेसेज पाठवला की माझ्याकडे एक गोष्ट आहे तुला ऐकायला आवडेल का. आणि मी त्याला म्हणालो होतो हो मला मेल कर म्हणून. आणि याच्यानंतर जवळजवळ महिना 1.5 महिना गेला आणि आमचं काही कॉन्व्हर्सेशन नव्हतं. मी पण विसरलो, बहुतेक तोही विसरला होता. आणि नंतर मी एके दिवशी रात्री असंच 12-12:15 मेल चेक करत होतो आणि स्पॅम मध्ये मी दुसरीच मेल चेक करायसाठी म्हणून स्पॅम उघडलं असताना मला बाजीची 1 लाईन त्याच्यामध्ये दिसली आणि मी ती वाचली. आणि वाचल्यावर इमिडिएटली मी सुरुदला रात्री 12:30 पाऊंडला वगैरे फोन केला आणि सांगितलं आपण उद्या भेटूया बॉस, मला हे सविस्तर ऐकायचंय. सो आय थिंक ती गोष्टच इतकी पॉवरफुल होती, ती 1 लाईन जी एका पानात त्यांनी जी गोष्ट मांडली होती इतकी पॉवरफुल होती की ऐकता क्षणी मी बोललो की नाही मला हे करायचंच आहे. सो असं काय फार जेव्हा गोष्ट तुम्हाला आवडते तेव्हा कोणाला फार कन्व्हिन्स करायची गरज लागत नाही. त्या गोष्टीमध्ये इतकी ताकद असते की माणूस जर सेन्सिबल असेल तो ती करतो. तर तसं त्या मधल्या काळामध्ये इफ यू आस्क मी इनफॅक्ट 7 नाही जास्त वर्ष मी नव्हतो. जवळजवळ 2005 वॉज आय थिंक द लास्ट फिल्म दॅट आय 2005-2006. तर त्याच्यानंतर मी काही फिल्म केली नव्हती. सो तसं पॉवरफुल असं काही नव्हतं. त्यामुळे मग म्हटलं की थांबूया, जर हिंदीत काही होत असेल तर त्या फिल्म्स करूया. म्हणजे रोल्सच्या बाबतीत मी म्हणतोय तुलनेने जर हिंदीत तसेच रोल मिळत असेल किंवा बेटर देन माइट एज वेल डू सम फिल्म्स इन हिंदी टिल आय गेट अ गुड वन इन मराठी. अँड बाजी डेफिनेटली इज वन ऑफ दोज की जी ऐकता क्षणी मला आवडली आणि करावीशी वाटली. अँड एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी असोसिएटेड विथ अ फिल्म लाईक बाजी. श्रेयस, जब आपने मराठी चालू किया था स्ट्रेट आपने जब मराठी मूवी पहली बार चालू किया था तब मराठी का उतना क्रेज नहीं था. उसके बाद जो क्रेज हो गया, हर कोई मराठी में जुड़ना चाहता है. आपको लगता है कि ये पहला स्टेप आपने जो शुरुआत किया था उसका सक्सेसफुल हुआ और अभी जो सुपरमैन बन के आया तो और भी आगे बढ़ेगा? व्हाट डू यू थिंक फॉर दैट? इट्स अ वेरी गुड साइन कि अगर इंडस्ट्री आगे बढ़ रही है, इफ इट इज गोइंग थ्रू अ ग्रेट फेज and we are being part of it somewhere, तो बहुत अच्छा लगता है. But I think a lot of people are involved in getting the industry where it is today, and right from Mahesh Manjrekar to Ravi Jadhav to Sanjay Jadhav to Satish Rajwade to our senior Sachin ji, Mahesh Kothare ji, तो इन सबका कहीं ना कहीं बहुत सारा कंट्रीब्यूशन रहा है. धीरे धीरे करके each one has tried to give something new, something nice, and that is what has led to the stage that we are in today. ऑल्सो सोशल मीडिया, टीवी चैनल्स, इनका काफी सपोर्ट रहा है. ऑल्सो वही मराठी ऑडियंस जो हिंदी फिल्में जाके देखता है उनकी एक्सपेक्टेशंस मराठी से भी बहुत बढ़ने लगी है. एंड उसी वजह से मराठी फिल्म मेकर्स आर थिंकिंग डिफरेंटली ऑन डिफरेंट लाइंस ऑफ डिफरेंट स्टोरीज कि टेक्निकली भी फिल्म अच्छी स्ट्रांग हो, कंटेंट वाइज भी यूथ को जो अपील करे
वैसा सब्जेक्ट हो. एंड नाउ व्हेन द यूथ हैव स्टार्टेड पेट्रनाइजिंग, जब वो भर भर के थिएटर्स में जाके मराठी फिल्म देखना चाहते हैं, तो ऑब्वियसली उनको जो पसंद आए वो कंटेंट देना हमारी जिम्मेदारी बन जाती है. सो आई थिंक आई हैव बीन अ वेरी वेरी स्मॉल पार्ट ऑफ द होल थिंग. मैं फिल्मों में काम करता था. उस वक्त राजीव पाटिल ने एक फिल्म बनाई थी सावरखेड़े गांव नाम की, अराउंड 2002 के आसपास. मैं समझता हूँ अगर वो फिल्म आज अगर रिलीज होती तो उसका बिजनेस शायद कुछ और ही होता. बट दैट टाइम राजीव मेड एन एफर्ट, ही टुक दैट इनिशिएटिव एंड ही रोट दैट स्टोरी, और वो फिल्म उसने खुद के पैसे डाल के बनाई थी. सो दैट इज वेयर लिटिल लिटिल एक एक करके चीजें जुड़ती गई और आज हम लोग यहाँ तक काम पहुंचे. बट सेम टाइम लाइक एक 7 साल पहले एक मूवी में काम करते हो, फिर सडनली गुम हो जाते हैं. बट आपके ऑडियंस मिस करता है कि नेक्स्ट बार और कौन सी मूवी में आएंगे. इसीलिए तो कर रहा हूँ. इतने गैप नहीं, इनफैक्ट लास्ट ईयर मैंने ऐसे प्रॉमिस किया था कि इस साल मैं मराठी फिल्म प्रोड्यूस भी करूंगा, एक फिल्म में एक्ट भी करूंगा और टेलीविजन भी करूंगा. सो थैंकफुली आई हैव केप्ट अप टू दैट प्रॉमिस इन ऑल 3 डिफरेंट वेज. टेलीविजन भी किया, प्रोड्यूस भी की. जो आज रिलीज हो रही है पता नहीं उसका क्या होगा, और अब काम भी कर रहा हूँ. अच्छे होगा, बहुत अच्छे लगे लोगों को, तो आई थिंक अच्छे होगा. थैंक यू. ओके, थैंक्स.